नमस्कार मंडळी. हिवाळ्यात आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची जेणेकरून आपली त्वचा छान तुकतुकीत आणि हायड्रेटेड राहील, तेच आपण आजच्या भागात पाहणार आहोत. नंबर 1, चेहऱ्याची स्वच्छता करण्यासाठी सौम्य क्लिन्झर वापरा. चेहरा गरम पाण्याने धुण्याऐवजी कोमट पाण्याने धुवा, कारण गरम पाण्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होऊ शकते. नंबर 2, हिवाळ्यात छान क्रीम बेस मॉइश्चरायझर वापरा, जेणेकरून तुमची त्वचा छान हायड्रेटेड राहील. नंबर 3, हिवाळ्यात मॉइश्चरायझर लावण्याआधी टोनर नक्की वापरा. टोनर म्हणून तुम्ही गुलाब पाणीसुद्धा वापरू शकता. हिवाळ्यात त्वचा ओलसर असेल आणि त्यावर तुम्ही मॉइश्चरायझर लावलात तर ते जास्त परिणामकारक ठरतं, म्हणून आधी टोनर लावा, मग मॉइश्चरायझर लावा. नंबर 4, हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असला तरी सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे. हिवाळ्यातील सूर्याच्या किरणांमुळे त्वचेवर परिणाम होऊ शकतो. नंबर 5, हिवाळ्यात आठवड्यातून एकदा हायड्रेटिंग मास्क लावा, ज्यामुळे त्वचेला अतिरिक्त ओलावा मिळेल. नंबर 6, अंघोळ करण्यापूर्वी खोबरेल तेल किंवा बदाम तेल अंगावर लावा, त्यानंतर अंघोळ करा. यामुळे त्वचेवर एक थर तयार होतो जो ओलावा टिकवतो. नंबर 7, अंघोळीनंतर त्वचा ओली असतानाच मॉइश्चरायझर लावा. नंबर 8, ओठ कोरडे होऊ नये म्हणून लिप बाम वापरा. हिवाळ्यात लिप बाममध्ये व्हिटॅमिन ई, बदाम तेल, कॅस्टर तेल किंवा मध यासारखे घटक असणारा लिप बाम फायदेशीर ठरतो. किंवा रात्री झोपताना तुम्ही नारळाचं तेल किंवा तूप लावून झोपू शकता, यामुळे तुमचे ओठ मऊ होतील. नंबर 9, हात आणि पाय हिवाळ्यात विशेष कोरडे पडतात. त्यांना मॉइश्चरायझिंग क्रीम लावून ठेवणे आवश्यक आहे. रात्री झोपताना पायांना क्रीम लावून मोजे घाला, यामुळे ओलावा टिकून राहील. नंबर 10, हिवाळा असला तरी भरपूर पाणी प्या, म्हणजे तुम्ही आतून हायड्रेट राहाल. नंबर 11, हिवाळ्यात जास्त वेळ अंघोळ केल्यास त्वचेतील ओलावा कमी होतो, त्यामुळे 5 ते 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ अंघोळ करणं टाळा. नंबर 12, जास्त फोमिंग किंवा कठोर साबण त्वचेला कोरडं करू शकतो. त्याऐवजी सौम्य मॉइश्चरायझिंग बॉडी वॉश निवडा, जो तुमच्या त्वचेचा ओलावा टिकवून ठेवेल. नंबर 13, अंघोळीनंतर त्वचा पुसताना टॉवेलने सावकाश पुसा. अति घासू नका, कारण यामुळे तुमची त्वचा अधिक कोरडी होईल. याच लहान लहान टिप्सने तुम्ही तुमची गुलाबी थंडी तुमच्या त्वचेसाठी सुद्धा गुलाबी करू शकता. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.